वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इकडे ऊर्जा ही समोर असलेल्या व्यक्तीबरोबर बोलत असते आणि ती त्याला सांगत असते की पहिलं तुम्ही याच्यावरती सह्या घेऊन या, त्यानंतर पुढे काय करायचं ते सगळं मी तुम्हाला सांगते. त्याबरोबर तो व्यक्ती होकारार्थी मान डोलावतो. तशी आता ऊर्जा ही आईला म्हणते, हा आई आता तू बोल. त्यावेळी आता आई ऊर्जाला म्हणते, ऊर्जा अगं बाळा खूप कामात आहेस का तू? जर कामात असशील तर आपण नंतर बोलू, काही हरकत नाही गं. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आई तसं काही नाही आहे, तू बोल ना, तू का कॉल केला होतास? त्यावर मग आता आई ऊर्जाला म्हणते, ऊर्जा काय हे सगळं पद्माचं लग्न वगैरे. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, आई प्लीज तू तरी असं आता बोलू नकोस. त्यावर आई म्हणते, बरं सोडते. ऊर्जा आम्ही आज पद्माच्या घरी गेलो होतो, तिकडनं तिचं सर्व सामान घेऊन आलो, जे काही होतं ते. आता तिला पुन्हा तिकडे जावं लागणार नाही. त्याबरोबर पुढे आई म्हणते, पण हे सगळं जे काही तू बोलतेस ते खरंच मलासुद्धा ऐकल्यापासून टेन्शनच आलं आहे गं. पद्मासुद्धा खूप जास्त घाबरली आहे ऊर्जा. अगं त्या विक्रांतसारख्या माणसाबरोबर लग्न करायचं म्हणजे. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, आई तुला माहिती आहे ना हे सगळं करावं लागतं कोर्टासाठी, तू असं कसं बोलतेस? त्यावर मग आई म्हणते, हो हो ऊर्जा कळतंय मला, पण तू एवढी चिडतेस कशासाठी? अगं मी तुझ्याच भल्यासाठी बोलत होते ना. बरं काही हरकत नाही. ऊर्जा काही झालं आहे का, मला ते तरी सांग. ऊर्जा म्हणते, नाही आई गं काही नाही, सॉरी, आणि ती फोन ठेवून देते. आता इकडे ऊर्जा विचार करते, शौर्य अर्पिताकडे जाणार होता हे तो मला बोललाही नाही. रादर आता गेला आहे तर किती वेळ लागणार आहे, काय काही मेसेज नाही, कॉल नाही. तर दुसऱ्या बाजूला विजया फोनवर बोलत असते, नाही नाही मी कोणाला सांगणार नाही, तुम्हीसुद्धा बोलू नका, जाऊ द्या, जे झालं ते फक्त आपल्यातच राहू द्या. इतक्यात तिकडे आईसाहेब येतात. आईसाहेब म्हणतात, विजया कोणाशी बोलतेस? त्यावर विजया म्हणते, ऐकलत ना? त्यावर आईसाहेब म्हणतात, नाही ऐकलं नाही आहे मी, फक्त जे झालं ते आपल्यातच राहू द्या, हे जे काही बोललीस ते ऐकलं आहे. आणि त्याच्यावरून मला असा अंदाज येतो आहे की तू फोनवरती तिकडे अर्पिताच्या आईबरोबरच बोलत असशील, बरोबर ना? काय बोलत होतीस तू त्यांच्याबरोबर? त्याबरोबर मग आता विजया काहीच बोलत नसते. आईसाहेब म्हणतात, विजया मला माहिती आहे तू अर्पिताच्या आईशीच बोलत होतीस, सांग काय बोलत होतात आणि का? त्याबरोबर मग विजया म्हणते, शौर्य अर्पिताच्या घरी गेलाय ना त्याबद्दल. त्यावर आईसाहेब म्हणतात, नक्की का? त्यावर विजया म्हणते, काल तिकडे अर्पिता आली होती, आम्ही वड पूजायला गेलो तिकडे आणि अर्पिताने वड पूजला. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, काय अर्पिताने वडाची पूजा केली? अगं पण का? विजया तुला माहिती आहे का ही केवढी चुकीची गोष्ट आहे? अगं आपल्या जोडीदारासाठी वड पूजण्याचा हक्क फक्त एका लग्नाच्या बायकोचा असतो, माहिती आहे ना तुला? मग तरीही तू त्या मुलीला थांबवलं नाहीस का? त्याबरोबर मग विजया म्हणते, तुम्हाला काय वाटतं मी काही बोलले नसेन का तिला? मी बोलले, पण तिने कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आईसाहेब म्हणतात, अगं पण तिकडे एवढा तमाशा का झाला असेल ना? त्यावर विजया म्हणते की नाही, काही तमाशा वगैरे झालेला नाही आहे तिथे, कारण बायकांना ही गोष्ट कळलीच नाही की अर्पिता कोण आहे आणि ती कोणासाठी वड पूजायला आली आहे किंवा ती का वड पूजते. आणि मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, तिथे मानिनी आली होती, मानिनीने प्रयत्न केला, आम्ही दोघीच नाही तर तिथे ऊर्जाने स्वतःसुद्धा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. त्याबरोबर मग आता आईसाहेब म्हणतात, अच्छा म्हणून ती नाराज आहे का बिचारी ऊर्जा? ती अर्पिता ऊर्जाला काही बोलली का? त्यावर आईसाहेब म्हणतात, ती काही बोललेली नाही आहे, रादर तिने ओळखलेलंच नव्हतं ऊर्जाला. तर दुसऱ्या बाजूला शौर्य अर्पिताला भेटायला आलेला असतो. शौर्य आल्यामुळे अर्पिता खूप जास्त खुश असते. शौर्य 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 तुला सांगू मी केवढी हॅपी आहे. शौर्य म्हणतो, हो 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 अर्पिता प्लीज बस ना, शांत हो. त्याबरोबर अर्पिता खाली बसते. ती शौर्याला म्हणते, अरे तू का उभा आहेस, तू सुद्धा ये ना इकडे बसायला. तसा शौर्य अर्पिता शेजारी बसतो. अर्पिता म्हणते, शौर्य हे बघ मी ना तुला एक छान सरप्राईज देणार आहे. त्याबरोबर शौर्य तिकडे पेंटिंगचं सामान बघतो आणि विचारतो, अर्पिता आपण पेंटिंग करणार आहोत का? अर्पिता म्हणते, हो तसंच समज, बघू तुझा हात. त्यावर शौर्य म्हणतो, अर्पिता हात
हाताला नको ना प्लीज. त्यावर अर्पिता म्हणते शौर्य दे ना हात. मग शौर्य हात देतो. अर्पिता त्याच्या हातावरती रंग लावत असते. शौर्य म्हणतो अर्पिता प्लीज हाताला रंग नको ना लावू. अर्पिता म्हणते शौर्य अरे हाताला रंग नाही लावला तर माझं पेंटिंग पूर्ण कसं होणार. लावावं तर लागेल ना. मग ती शौर्याच्या हाताला रंग लावताना तिच्या नाकाला रंग लावतो. शौर्य तिला सांगतो की तुझ्या नाकाला रंग लागलाय. अर्पिता त्यालाच तो रंग पुसायला सांगते. तर दुसऱ्या बाजूला आता विजया आईसाहेबांना म्हणत असते आईसाहेब तिथे ऊर्जा किंवा अर्पितामध्ये काही झालं नाही आहे आणि अर्पिताची पूजा पूर्णही झाली नाही. सूत गुंडाळत असताना अर्पिताला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली आणि त्यामुळे पूजा अपूर्णच राहिली. आणि जरी तिला घरी नेल्याच्या नंतर मी फोन करून चौकशी केली तरी अर्पिताच्या आईने हेच सांगितलं की ती बराच वेळ शुद्धीवर नव्हती. त्यावर आईसाहेब म्हणतात ह्या सगळ्यात तुम्ही ऊर्जाचा विचार करताय का. तिला किती वाईट वाटलं असेल, ती किती हर्ट झाली असेल. त्यावर मग आता विजया म्हणते की आईसाहेब तुम्हाला फक्त ऊर्जाच दिसते का, दुसरं कोणी कळत नाही. तुम्हाला अर्पिताबद्दल काहीच वाटत नाही का. मला एवढंच वाटतंय आपण एका चांगल्या घरातल्या चांगल्या समजूतदार समंजस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता तिला बरं करण्याची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी आपलीच आहे. आणि म्हणूनच मी काहीही बोललेली नाही आहे कोणाला. उलट जेव्हापासून तुम्ही मला सांगितलं ना त्या नवरा बायकोंमध्ये पडू नकोस तेव्हापासून मला जमेल तितकं मी चांगलं वागण्याचाच प्रयत्न करते त्या ऊर्जाबरोबर. आणि मी ना शौर्याबरोबर ऊर्जाबद्दल बोलणार आहे ना अर्पिताबद्दल. मी त्याच्याशी काहीच बोलणार नाही आहे. त्यावर आईसाहेब म्हणतात की मग का असं करतेस तू. बोल शौर्याबरोबर. त्याच्या आणि अर्पिताच्या भेटीगाठी कमी व्हायला हव्या. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्पिता ही शौर्याला म्हणते शौर्य आता हे घे हा रेड कलर तू माझ्या हातावर लाव. शौर्य म्हणतो काय. अर्पिता अगं कशाला, का करायचं हे सगळं. हे बघ नको ना प्लीज ऐक माझं, उगाच हात खराब होईल तुझा. त्यावर अर्पिता म्हणते शौर्य हात खराब नाही होणार आहे, ही प्रोसेस आहे. अरे शौर्य लाव ना यार तू. त्याबरोबर मग शौर्य तिच्या हातावरती आता लाल रंग लावतो. आता लाल रंग आणि पिवळा रंग असे दोघांच्याही हातावरती आलेले असतात. आता दोघांच्या हातावरती रंग लागल्याच्या नंतर अर्पिता म्हणते आता दे हात. आणि मग ती तो शौर्याचा हात घेते आणि थेट आता ती पेपरवरती तो हात उमटवते. आता त्याचा एक अख्खाच्या अख्खा पंजा त्या पेपरवरती उठतो. आता तिचासुद्धा पंजा त्या पेपरवरती उठतो आणि त्यानंतर मग आता अर्पिता ही त्या हातांच्या पंजांकडे बघत असते. आणि त्यानंतर मग आता ती काय करते, ती त्या पंजांच्या मध्ये तिने जी दुसरी पांढऱ्या पेपरची पट्टी ठेवलेली असते ती काढते. आणि त्याच्यानंतर मग आता तिथे ती मध्ये उरलेली प्लेस शौर्याला दाखवते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आईसाहेब जे असतात त्या विचार करत असतात की जे घडतं आहे ते चुकीचं आहे. शौर्याच्या आणि त्या अर्पिताच्या गाठीभेटी कमी व्हायला हव्या. नाही म्हणजे अर्पिताची तब्येत खराब झाली आहे आणि एक नैतिकतेचा आधार म्हणून आपण तिला सहकार्य करतो आहे बरं होण्यासाठी. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण हे सध्या जे काही सगळं सुरू आहे हे बरोबर नाही आहे. हे असं नको व्हायला. शौर्याने सतत जाऊन अर्पिताला भेटणं हे सुद्धा चुकीचंच आहे ना. कारण मग त्याच्यामुळे अर्पिता चुकीच्या भ्रमात पडायला नको. नेमकं तिकडे काय काय झालं आहे कळायला हवं. इतक्यात तिकडे दिव्या वहिनी येते. मग आईसाहेब दिव्याला हाका मारतात, दिव्या इकडे ये. त्याबरोबर दिव्या तिकडे येते आणि म्हणते आईसाहेब मला माहिती आहे तुमच्या ग्रीन टीची वेळ झाली आहे ना. मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवायला चाललेच होते, पटकन तुमच्यासाठी ग्रीन टीसुद्धा घेऊन येते. डोंट वरी. मी जाऊ आता आईसाहेब. आईसाहेब म्हणतात दिव्या आपण किती ॲट्रॅक्टिव्ह सून आहोत, आपण किती अटेंटिव्ह आहोत हे प्रत्येक वेळी दाखवायला हवं असं काही नाही आहे. मला माहिती आहे तू एक चांगली सून आहेस ते. ये इथे बस, मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, माझं काम आहे. त्याबरोबर दिव्या म्हणते हो का आईसाहेब. अहो बसते ना, बोला बोला काय काम आहे. त्याबरोबर मग आता आईसाहेब या तिला म्हणत असतात मला सांग शौर्य आणि ऊर्जा. नाही नको, आधी हे विचारायला नको हिला. त्यावर दिव्या म्हणते बोला ना काय बोलताय त्यांच्याबद्दल. त्यावर ती म्हणते त्यांची काल पहिली वटपौर्णिमा होती. मग ऊर्जा वड पूजायला गेली होती, पण ती वड पूजून आल्यापासून अपसेट आहे. काही झालं आहे का तिकडे. त्यावर मग आधी तर दिव्या सांगायला नाटक करत असते, पण मग शेवटी म्हणते की तिकडे आईसाहेब अर्पिता आली होती. त्यावर आईसाहेब म्हणतात ती गोष्ट मला माहिती आहे, कळली मला, पण त्या दुसरं काही कारण आहे का तिच्या गप्प राहण्याला. त्याबरोबर दिव्याला लगेच आठवतं की तिनेच तर ऊर्जाचे कान भरलेत की तुझे सासू सासरे तुला घरातनं बाहेर काढणार आहेत.
म्हणूनच बिचारी ऊर्जा अपसेट आहे. पण मग दिव्या हे आईसाहेबांना सांगत नाही. दिव्या म्हणते, नाही हो आईसाहेब, तेवढंच आहे. मला तर बाकी काही झालं असेल तर ते माहीत नाही आहे, खरंच माहीत नाही आहे. आईसाहेब म्हणतात, शौर्य आणि ऊर्जामध्ये भांडण झालं आहे का? दिव्या म्हणते, नाही हो आईसाहेब, म्हणजे मला माहीत नाही आहे. आईसाहेब म्हणतात, खरंच? त्यावर दिव्या होकार देते. आईसाहेब म्हणतात, मला सांग, काल ऊर्जा आणि शौर्य दोघंजणं बाहेर गेले होते दिव्या? दिव्या म्हणते, आईसाहेब, अहो ते सुद्धा मला माहीत नाही. ॲक्च्युली काय झालं ना, ते काल पूजा, व्रत, तेवढं ऊन, त्या सगळ्यामुळे ना मला तर खूप गरगरत होतं, चक्करच वाटत होतं बाबा. मग मी काय केलं, सरळ जेवून झाल्यावर अंथरुणावरती अंग टाकून दिलं. आणि मी जे अंग टाकलं मला काय पुन्हा जागच आली नाही हो, खरंच सांगते. त्यावर मग आईसाहेब म्हणतात की अच्छा, असं झालं का? त्यावर मग ती सांगते की हो, असंच झालं. बरं आईसाहेब, मी येते हा, तुमच्यासाठी ग्रीन टी आणू का? त्यावर आता आईसाहेब म्हणतात की तू खरं बोलतेस का पण नक्की दिव्या? दिव्या म्हणते, आईसाहेब तुमची शपथ, अगदी खरं. त्यानंतर मग मात्र आता आईसाहेब या पुढे काही प्रश्न विचारणार इतक्यात दिव्याच बोलते, आईसाहेब मी येते ग्रीन टी घेऊन हा, आणि ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आईसाहेब मनात म्हणतात, चला हिच्याशी बोलून 2 गोष्टी तर पक्क्या समजल्या. पहिली गोष्ट, तिकडे अर्पिता व्यतिरिक्त आणखीन काहीतरी घडलं आहे, त्यामुळे ऊर्जा नाराज आहे आणि शौर्य आणि ऊर्जामध्ये भांडणसुद्धा झालेलं आहे. पण हे सगळं असं कसं चालेल? तर दुसऱ्या बाजूला अर्पिताच्या आईने कॉफी आणलेली असते शौर्यसाठी सुद्धा आणि अर्पितासाठी सुद्धा. पण अर्पिताचं लक्षच नसतं, अर्पिता त्या पेंटिंगमध्येच पूर्ण व्यस्त असते. मग आता शौर्य अर्पिताचा कपसुद्धा स्वतःच्या हातात घेतो. तो अर्पिताला कप पुढे करतो. कप हातात धरण्याऐवजी अर्पिता शौर्याच्याच हातून कॉफी पिते. त्यानंतर इकडे पूर्वा मार्केटमध्ये चाललेली असते. ती इकडे पद्माला सांगते, पद्मा मी ना जरा बँकेत जाऊन येते, काही बायकांचे पैसे डिपॉझिट करायचे आहेत बँकेत, आणि त्याशिवाय भाजी मार्केटमध्ये सुद्धा जाईन, मला थोडी भाजीसुद्धा घ्यायची. तुझ्या आवडीची एखादी भाजी असेल तर ती सांग, मी तीसुद्धा घेऊन येईन. त्याबरोबर ती म्हणते, नाही नाही काकू प्लीज, माझ्यासाठी एवढं सेपरेट काही करण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी तुम्ही मला आधार दिला आहे, हेच माझ्यासाठी खूप झाले. काकू तुम्हाला खूप वेळ लागेल का हो बाहेरून यायला? त्यावर मग पूर्वा म्हणते, का गं, काय झालं, तुला भीती वाटते आहे का? त्यावर ती म्हणते की हो, म्हणजे थोडीशी. त्यावर मग आता पूर्वा काकू तिच्याजवळ बसतात आणि तिला सांगतात की तुला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे, काहीच काळजी करू नको, मी लवकर परत येईन. आणि जर तुला तरीही भीती वाटतच असली तर मग तू दळवी काकूंना बोलवून घे तुझ्याबरोबर, तुम्ही दोघी बसा इथे, नाहीतर तू जा दळवी काकूंकडे बसायला मी येईपर्यंत बस. त्यावर ती म्हणते, नाही मी एक काम करते, मी खोलीचा दरवाजा बंद करते आणि मी दार बंद करून घरात बसते. त्यावर मग आता दरवाजा बंद करून बसलीस तर मग लोक येतील आणि तुला प्रश्न विचारत राहतील, आणि जर तू दरवाजा बंद केलास ना तर तू आणखीन जास्त घाबरशील. आणि काळजी करू नकोस, गणूबाप्पा आहे ना, तू करेल सगळं छान. त्यावर मग ती म्हणते, अहो पण. त्यावर काकू म्हणतात, अगं काळजी नको करू पद्मा, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. त्यानंतर मग आता पद्मा ही म्हणत असते, मला भीती वाटते हो. त्यावर आता काकू म्हणतात, कोणाची? तो विक्रांत येईल त्याचीच ना? तो विक्रांत जर आला ना तर त्याला सांग आता काकू घरात नाही आहेत, काकू घरात आल्यावर ये म्हणावं, कळलं का? आणि अगं आपण चाळीत राहतो, चाळीत सगळ्यांचे दरवाजे सतत उघडेच असतात. कोणाच्या घरात काय घडलं, कोणाच्या घरात काय नाही, हे अगदी 10 सेकंदाच्या आत सगळ्यांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तर इकडे अर्पिताची आई अर्पिताला विचारते, अर्पिता बाळा तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस, मी तुझ्यासाठी काही खायला घेऊन येऊ का? अर्पिता काहीच रिस्पॉन्स करत नाही. शौर्य अर्पिताच्या आईला खुणावतो, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. अर्पिताची आई तिकडनं निघून जाते. शौर्य अर्पिताला म्हणतो, बरं अर्पिता चल, आता मी सुद्धा निघतो, मला सुद्धा निघायला हवं. ॲक्च्युली काय झालं आहे ना, मला कोर्टात जायचं आहे, कोर्टात खूप कामं आहेत. त्यावर अर्पिता म्हणते, शौर्य अरे असं काय करतोस, प्लीज थांब ना, हे बघ ना मी केवढं सुंदर पेंटिंग बनवलं आहे, हे पेंटिंग ना आपण आपल्या बेडरूममध्ये लावायचं, ते सुद्धा फ्रेम करून. त्यावर शौर्य म्हणतो, बरं ठीक आहे, ते बघू आपण, पण आता मी निघतो. काय
त्यावर अर्पिता म्हणते, शौर्य थांब ना. शौर्य थोडा वेळ शौर्य म्हणतो, नाही गं अर्पिता, मला खूप कामं आहेत कोर्टात. त्यावर मग ती म्हणते की ठीक आहे, मग एक काम कर, माझ्या हातावरचा हा रंग पुस. शौर्य नकार देतो. अर्पिता म्हणते, शौर्य पुसणार आहेस की नाही. त्यावर मग शौर्य काहीच बोलत नाही. अर्पिता शौर्याला मिठी मारत म्हणते, बरं असू दे, मीच पुसेन. शौर्य, तुला सांगू का, मला केवढं भारी वाटतंय ते. मला ना खूप छान वाटतंय. म्हणजे असं तू माझ्याबरोबर आहेस, तू माझी साथ कधीच सोडणार नाही आहेस, हे माहिती आहे मला. त्याबरोबर शौर्य आता मनात विचार करतो, जिची साथ द्यायला हवी तिची देत नाही आहे. ऊर्जा काय करत असेल तिकडे, कशी असेल, काय काम करत असेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जाच्या डोक्यात सुद्धा शौर्याचेच विचार सुरू असतात. ऊर्जा विचार करते, शौर्य अर्पिताच्या घरी जाणार होता, ही गोष्ट तो मला का बोलला नसेल. बरं, बोलला नाही तर नाहीच बोलला, काही हरकत नाही. गेला तर गेला, मला तिकडे जाऊन तिकडे किती वेळ थांबणार आहे किंवा काय, काही मेसेजसुद्धा केला नाही. ह्याला काय अर्थ आहे. शौर्य असा का वागला असेल. जाऊ दे. मग आता ती विचार करते, पण शौर्य असा वागला आहे ह्याच्या मला खूप वाईट वाटलं आहे, पण काय बोलू आता मी, असा विचार करत ऊर्जा गप्प राहते. त्यानंतर अर्पिता सुवर्णाला धमकी देते, माझ्या आणि शौर्याच्यामध्ये यायचं नाही या कोणी. जर कोणी आमच्यामध्ये आलं ना तर मी सोडणार नाही या त्याला. नेक्स्ट टाईम आमच्यामध्ये यायचं नाही, समजलं. त्याबरोबर आता सुवर्णा चांगलीच घाबरलेली असते. अर्पिताने तिचा हात चांगला पिरगळलेला असतो, तो सुद्धा अगदी जोर लावून. त्यामुळे आता ती घाबरते डायरेक्ट अर्पिताला. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य घरी आलेला असतो. आता शौर्यला सगळेच विचारतात की काय रे, तुला घरी यायला एवढा वेळ कसा काय झाला. त्यावेळी शौर्य म्हणतो, मी अर्पिताच्या घरी गेलो होतो. आता अर्पिताच्या घरी गेला होतास. त्यावेळी मग आता दिव्या वहिनी म्हणते, आणि हा रंग कुठे लागला. त्यावर शौर्य म्हणतो, तिकडेच लागला. त्यावर दिव्या म्हणते, अरे एवढा रंग लागेपर्यंत तुम्ही दोघं करत तरी काय होतात. त्यावेळी मग मात्र ऊर्जा शौर्यकडे बघतच राहते. शौर्य गप्प असतो. ऊर्जा मात्र शौर्यकडे बघत असते, कारण ऊर्जाला शौर्यकडून उत्तराची अपेक्षा असते, पण शौर्य उत्तर तर देत नाही. मग आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. तुम्हाला वचन दिले तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.